श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय पवित्र आणि रहस्यमय मंत्र घेऊन आलो आहोत. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तुमच्या जीवनाचे नाही कल्याण झाले तर मग सांगा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे बाळा, तुला प्रचंड त्रास होत आहे. तू सर्वांशी प्रामाणिक वागूनही कोणीही तुला साथ देत नाही. त्यांना तुझी जराही किंमत नाही. स्वतः कष्ट करून मेहनतीने तू तुझे स्थान मिळवत आहेस आणि तुला वाटते की तुझ्या बरोबर तुझ्या जवळच्या परिवारातील लोकांचेही भले झाले पाहिजे. त्यासाठी त्यांना सतत मदतीचा हात देतोस, त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहतोस. तरी तुला नेहमी असे वाटते की मी मदत करत असतानाही माझे लोक मला अडचणी का सांगत नाहीत. माझी काही चूक झाली आहे का? मी त्यांना कुठे दुखावले आहे का? परंतु बाळा, तसे काहीच नाही. असे म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, परंतु अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. तेव्हा तू तुझे विचार सोडू नको. तू तुझ्या मार्गावर, चांगल्या मार्गावर चालत राहा. स्वामी म्हणतात, तुला तुझी किंमत जाणून घ्यायची असेल तर आजपासून तुला एक सवय लावून घे. तू सतत दुसऱ्यांचा विचार करायचे सोडून दे. त्यांना न मागता लगेच मदत करायला पुढे जायचे नाही. त्यांनाही थोडे धडपडू दे, लागू दे, पडू दे. आपले आपण उभे राहायला शिकू दे. तुझ्या मदतीची सवय झाल्यामुळे ते दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्यांनी तुला गृहीत धरले आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त काही अडचण आली की ते तुझ्याकडे येतात. इतर वेळी दुर्लक्ष करतात. त्यामुळे तुला वाटते की त्यांच्या लेखी तुझी किंमतच राहिली नाही. पण तू त्यांच्या भावनेचा विचार कर. त्यांनाही वाटत असेल. सतत आभार मानल्याने, सतत तुझ्याबद्दल कौतुक केल्याने तुला आवडणार नाही. त्यांच्यात आणि तुझ्यात सतत आपलेपणाची जाणीव आहे. ती सतत व्यक्त करावी अशी तुला तरी वाटते का? तुलाच संकोचल्यासारखे वाटेल. आपल्या लोकांसोबत असलेले आपले नाते, भावनिक नाते, ते वेळोवेळी अनेक प्रसंगातून घट्ट होत असते. तेव्हा तुझी किंमतच राहिली नाही हा पोरकट विचार सोडून दे आणि तुला जसे जमेल तसे इतरांना मदत कर. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचे कौतुक कर. ज्यांना आपली मदत हवी आहे त्यांना मदत कर. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा कर आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांना विसरून जा. आणि जेव्हा तुझ्या मनात असे विचार येतील की मला कोणी विचारत नाही, माझी काही किंमतच राहिली नाही, तेव्हा तू फक्त माझ्याकडे बघ. माझे नेहमी चिंतन कर. मी कायम तुझ्या पाठीशीच उभा आहे. मी तुला बळ देईल. तेव्हा झटकते नकारात्मक विचार आणि पुन्हा नव्या उमेदीने दुसऱ्यांना मदत करायला लाग. मदत करताना हा विचार करू नकोस की माझी कुणाला किंमत नाही. तुझी किंमत काय आहे ते मला माहीत आहे. तेव्हा निरपेक्ष भावनेने प्रत्येकाला मदत कर आणि माझ्याशी सतत जोडावे असे तुला वाटत असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐक. तुझे सर्व संकटे दूर होतील. तू सर्व संकटांपासून मुक्त होशील आणि तुझे जीवन धनधान्याने आणि संपत्तीने भरून जाईल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्या